फक्त 3 दिवसामध्ये मी आपल्या केसांना पायापर्यंत लांब दाट केले आहे, फक्त या जास्वंदीच्या पानाच्या रसाने. विश्वास नाही होत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ करणार आहे की कसे मी आपल्या केसांना फक्त 3 दिवसामध्ये जास्वंदीच्या पानाचा वापर करून आपल्या केसांची लांबी पायापर्यंत केली आहे. फक्त मीच नाही तर माझ्या काही सबस्क्रायबरनी सुद्धा या रेमेडीचा वापर करून आपल्या केसांची लांबी पायापर्यंत केली आहे. फक्त जास्वंदीच्या पानापासून बनलेला एक असा खास नुसका माझ्या म्हणण्याप्रमाणे वापरला आणि त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा नवीन केस आले. त्यांची केस गळती थांबून त्यांच्या केसांच्या लांबीला याने बूस्ट केले आहे. टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा याने केस उगवले आहे. म्हणून म्हणते, तुम्ही याला तिथेच लावा जिथे तुम्हाला केस उगवायचे आहे. गलतीनं पण दुसऱ्या ठिकाणावरती लावले तर तिथे पण केस निघणार. तर ज्यांचे पण टक्कल झाले आहे, केस गळती थांबतच नाही आहे, ते लोक या व्हिडिओला लक्ष देऊन बघा. गॅरंटी देते, हा नुसका वापरताच तुम्हाला तुमचे केस सांभाळणे कठीण होईल. मी आपल्या केसांना जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये फक्त एक वस्तू मिक्स करून लावली व रातूनच माझे केस रेशम सारखे मुलायम चमकदार झाले व फक्त 3 दिवसात माझे केस खांद्यापासून ते पायापर्यंत लांब झाले आहे. मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्हाला विश्वास होणार आहे हे आपल्या केसांवर 100% काम करते. फक्त जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये ही एक वस्तू मिसळा आणि केसांना हवे तसे वाढवा. हे हेअर फॉलचे पक्के सोल्युशन आहे. गरमीमुळे केस रफ व निर्जीव होतात, त्यामुळे आपले स्कॅल्प खराब होते व केसांची ग्रोथ होणे स्टॉप होते. फक्त एक वस्तूला मी जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये मिक्स करून लावले आणि माझे केस सुंदर लांब व दाट झाले. नंतर माझ्या सांगण्यावरून या माझ्या सबस्क्रायबरनी सुद्धा या रेमेडीचा वापर केला आणि त्यांच्या सुद्धा केसांची लांबी 3 दिवसात वाढली. त्यांचे केस वेगाने लांब दाट व रेशमसारखे मुलायम झाले. त्यांनी आपल्या केसांचे फोटोज माझ्यासोबत शेअर केली आहे. ही रेमेडी त्यांना तर माहीत झाली आहे, पण सामान्य लोकांना या रेमेडीची माहिती अजूनही नाही आहे. ते आताही महागडे ट्रीटमेंटच करत आहे केस वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी. पण हा उपाय इतका जबरदस्त आहे, याने फक्त मला 3 दिवसात रिझल्ट मिळाला. फक्त 3 दिवसात याने माझे केस गळणे स्टॉप केले आणि केसांची वाढही वेगाने केली. मी पण त्यातलीच होती. माझे केस गळणे थांबवण्यासाठी मी खूप डॉक्टरांचे ट्रीटमेंट केले, पण केस गळणे थांबण्याऐवजी आणखी जास्ती प्रमाणामध्ये केस गळाले. मग अशामध्ये गावाकडे एक लग्न अटेंड करण्यासाठी मी गेले आणि तिथल्या एका आजीबाईने माझे पातळ केस बघून मला या रेमेडीबद्दल सांगितले. मला म्हटले 3 दिवस वापरून बघ आपल्या केसांवर. तर मी म्हटले चला हे पण ट्राय करून बघूया. आणि ट्राय करताच जो रिझल्ट मला मिळाला, फक्त 3 दिवसामध्ये माझ्या केसांची ग्रोथ पाहून घरचेच लोक शॉक झाले आणि आता माझी फॅमिली सुद्धा वापरत आहे आणि आजूबाजूचे लोक सुद्धा. ही रेमेडी कोणत्याही वयाचे लोक लावू शकते, कारण की ही एक केमिकल फ्री आहे. याने लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत मेल फिमेल दोन्ही वापरू शकते. आपण महागड्या प्रोडक्टवर जास्ती विश्वास करतो, पण माझे म्हणणे आहे, महागड्या प्रोडक्टवर विश्वास करण्याऐवजी एकदा याला वापरून बघा. खरंच तुम्हाला शॉक बसणार. याचे रिझल्ट बघून, तुमच्या केसांची वाढ बघून तुम्ही स्वतः कमेंट करायला ही व्हिडिओ शोधाल. ही व्हिडिओ लक्षात ठेवण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी आत्ताच लाईक आणि शेअर करून ठेवा व्हॉट्सअपवरती 10 लोकांना. तर इथे जास्वंदीच्या पानाला मी स्वच्छ अगोदर धुवून घेतले आहे, त्यानंतर ट्रान्सफर करून घेतले आहे आणि हे पाणी जे आहे या तांब्याच्या लोट्यामध्ये हे मी रात्रभर ठेवलेलं आहे आणि तेच यामध्ये ॲड केलं आहे. आता याला आपल्याला पिसून घ्यायचे आहे मिक्सरनी. तर इथे मी जास्वंदीच्या पानाचं छान इथे वाटण करून घेतलेलं आहे. बघू शकता या प्रकारे आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे जास्वंदीच्या पानाचं.
यामध्ये आपल्याला फक्त तांब्या उतरलेलेच पाणी वापरायचे आहे, म्हणजे की तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला ते पाणी रात्रभर ठेवायचे आहे, त्यानंतरच यूज करायचे आहे। तर हे जे वाटण केलं आहे आपण जास्वंदीच्या पानाचं, हे मी आता एका कपड्यामध्ये टाकून गाळून घेते। या प्रकारे यामधला रस जो आहे तो रस आपल्याला इथे काढायचा आहे, या प्रकारे ज्या प्रकारे मी काढत आहे। नाहीतर तुम्ही चाळणीचा वापर करून सुद्धा यामधला रस गाळून काढू शकता, पण मला ही प्रोसेस सोपी वाटते म्हणून मी या प्रकारे करत आहे। तुम्हाला जे इझी वाटेल तुम्ही तशा प्रकारे यामधला रस काढू शकता। थोडंसं असं दाबून दाबून मी यामधला पूर्ण रस काढत आहे। बघू शकता यामधला रस किती चिकट दिसत आहे तुम्हाला। जसा ॲलोवेरा लीफमध्ये जेली असतो ना, तसाच जेली या जास्वंदीच्या रसामध्ये असतो। तर अशा प्रकारे मी दाबून दाबून पूर्ण रस यामधून काढून घेते। तर इथे मी पूर्ण जास्वंदीच्या पानाचा रस काढून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे जेली सारखा रस इथे आपल्याला मिळाला आहे। हा जो रस आहे मी दुसऱ्या कटोरीमध्ये ट्रान्सफर करते। यामध्ये आणखी एक वस्तू आपल्याला मिसळायची आहे। जास्वंदीच्या पानाचा रस केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करते। यामुळे केस लांब व मजबूत होतात, चमकदार होतात आणि मऊ होतात, कारण त्यामध्ये अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट असते, जे केस गळती तुरंत स्टॉप करते आणि टाळूचे आरोग्य सुधारते। आपल्या केसांची मुळे मजबूत करून आपले केस लांब आणि दाट वाढवण्यास मदत करते। जास्वंदीच्या पानाचा रस एक नैसर्गिक कंडिशनर आहे, ज्यामुळे कोरडे आणि निस्तेज केस मऊ, चमकदार आणि सिल्की होतात। फक्त जास्वंदीच्या पानाचा रस जर आपण आपल्या केसांवरती वापरला तर आपल्या केसांमधला कोंड्याची समस्या आहे ते दूर होते आणि त्यासोबत इतर समस्याही दूर होते। पण आपण जेव्हा व्हिटॅमिन ई कॅप्सूल यामध्ये मिक्स करतो ना जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये, तेव्हा आपल्या केसांना एक फास्टर डोज मिळते आपल्या केसांची वाढ डबल करण्यासाठी। तर बघू शकता इथे व्हिटॅमिन ई कॅप्सूलला मी अशी सुईच्या मदतीने टॅप करून यामधले ऑइल काढून घेतलेले आहे। बघू शकता या प्रकारे व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असते, जे आपल्या केसांच्या वाढीला वेगाने बूस्ट करते, केसांच्या वाढीची रफ्तार वाढवते। तुम्हाला माहिती असणार व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर सुद्धा लावल्या जाते। यामधले जे ऑइल आहे आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, पण त्यासोबत आपल्या केसांच्या डबल वाढीसाठी सुद्धा व्हिटॅमिन ई कॅप्सूल खूप फायद्याची आहे। त्यासोबत मी 1 चम्मच इथे खोबऱ्याचे तेल ॲड केले आहे। आता आपल्याला या 2 वस्तू टाकल्यानंतर याला असं थोडंसं मिक्स करायचं आहे। बघू शकता जसा ॲलोवेरा लीफ मध्ये जेल असतो ना, तसाच या जास्वंदीच्या पानामध्ये जेल असतो। मी गॅरंटी देते हा नुस्खा वापरताच तुम्हाला तुमचे केस सांभाळणे कठीण होईल। मी आपल्या केसांवर अगोदर ट्राय केला आहे, तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे हा नुस्खा। माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना सुद्धा याने 100% रिझल्ट दिला आहे। त्यांची केसांची वाढ दुप्पट झाली आहे। काही लोकांचे तर केस गळून टक्कल झाले होते, त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा याने केस उगवले आहे। हे इतके पॉवरफुल सोल्युशन आहे आपल्या केस वाढीसाठी आणि टक्कल पडलेल्या डोक्यावरती नवीन केस उगवण्यासाठी। हे आपल्या केसांवरती 100% काम करते। ही फक्त एक वस्तू म्हणजे की फक्त व्हिटॅमिन ई कॅप्सूल जरी तुम्ही यामध्ये मिसळून लावाल, तेव्हाच तुमच्या केसांची ग्रोथ डबल होणार, वेगाने होणार, तुमच्या केसांना एक रफ्तार येणार। तुम्ही म्हणतही असाल की तुम्ही यामध्ये तर खोबऱ्याचे तेल पण मिक्स केले, तर खोबऱ्याचे तेल मी यासाठी मिक्स केले आहे कारण मला माझ्या केसांना डीपली ऑइलिंग करणं खूप आवडते आणि माझे केस रफ आहेत, त्यासाठी मी
यामध्ये खोबऱ्याचे तेल मिक्स करून लावलेले आहे। जर तुमचे केस रफ नसेल आणि तुम्हाला केसांना ऑइलिंग करणंही आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलला स्किप करू शकता। म्हणजे की फक्त जास्वंदीच्या रसामध्ये फक्त व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा जरी वापर केला तरी तुमच्या केसांची वाढ वेगाने होणार। खरंच हा उपाय जबरदस्त आणि पॉवरफुल आहे। याचा वापर तुम्ही आपल्या केसांवरती 3 दिवस लगातार करून बघा। तुमच्याही केसांची लांबी माझ्या केसांसारखी पायापर्यंत होणार। या रेमेडीला तुम्हाला दिवसाला आंघोळीच्या 1 तास अगोदर लावायचे आहे। 1 तासानंतर शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे। तुम्ही बघाल तुम्हालाही 100% रिझल्ट मिळेल माझ्यासारखा। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणावरून बघत आहात तुमचे नाव सरनेम कमेंट्समध्ये नक्की टाकाल, जेणेकरून मला पण कळणार ही व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर व्हिडिओ फायद्याची वाटली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।